शिक्षकांना कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरी लावण्याची बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या माजी क्लार्कला शाहूपुरी पोलिसांनी आज ताब्यात घेतले। उमेश शिंगे असं त्याचं नाव असून त्याच्यासह 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या शिक्षण संस्थेच्या सासवडीतल्या पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी लावण्याचं आमिष उमेश शिंगे यांना दाखवल्याचं स्पष्ट झालंय। कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे पुणे जिल्ह्यातील सासवड इथं पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे। या शिक्षण संस्थेमध्ये कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधील वडंगी इथं राहणारा उमेश कल्लापा शिंगे हा 2024 सालापर्यंत क्लार्कची नोकरी करत होता। या संस्थेने त्याला नोकरीतून काढून टाकलं होतं। सध्या तो ईश्वरपूर इथल्या एका कॉलेजमध्ये नोकरी करत आहे। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत असताना उमेश शिंगे याने या संस्थेच्या सासवड इथल्या पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची बनावट नियुक्तीपत्र तयार करून तसंच संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे बनावट ठराव तयार करून अनेक शिक्षकांना नोकरीचं आमिष दाखवलं होतं। यासाठी त्याने मोठी आर्थिक उलाढालही केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। ही सर्व बनावट कागदपत्र त्याने पुण्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केली होती। शिक्षण संस्थेसह शासनाचीही फसवणूक केल्याची ही बाब श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था प्रशासनाच्या निदर्शनाला आली। त्यामुळे या शिक्षण संस्थेचे सहसचिव सीताराम गवळी यांनी या प्रकरणी तत्कालीन क्लार्क उमेश कल्लापा शिंगे याच्यासह सासवड इथल्या प्रमिला चव्हाण, उज्ज्वला चांदगुडे, प्रियंका पाटील आणि सरवत जहान बागवान या 4 शिक्षकांविरोधातही शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी उमेश कल्लापा शिंगे याला ताब्यात घेतले। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार अधिक तपास करत आहेत।